ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी महाराष्ट्र बोर्ड धडा पहिला प्रथमः पाठः पहिला धडा आपण पाहणार आहे. धड्याचं नाव आहे सुष्ठु गृहीतः चोर चौरः. सुष्ठु गृहीतः चौरः. सुष्ठु चांगल्या प्रकारे, चौरः चोर, गृहीतः धरला म्हणजे चोर चांगल्या प्रकारे धरला हा या धड्याचा टायटल नाव आहे. धड्यामध्ये होतं काय, एक देवदत्त नावाचा माणूस असतो. तो श्रीमंत असतो. त्याची पैशाची पिशवी चोरीला जाते आणि घरामध्ये 6 सेवक असतात. मग 6 सेवकांपैकी कोणीतरी एकानेच ती चोरलेली आहे, पण कोणी चोरली हे बघायसाठी ते वीरबलाला बोलवतात. म्हणजे बिरबल आपण ज्याला म्हणतो. आणि तो बिरबल काय करतो, सगळ्यांना एक काठी देतो समान आकाराची आणि सांगतो की ज्यानी ही धनाची पिशवी चोरलेली आहे त्याची काठी एक बोट लहान होईल. आणि मग ज्याने खरोखर चोरलेली असते तो खूप घाबरतो. उद्या सकाळी आपली काठी जी आहे ते एक बोट लहान होणार आहे म्हणून तो काय करतो, युक्ती करतो आणि तो कापतो आधीच. मग तो पकडला जातो दुसऱ्या दिवशी, कारण की काठी कधीच लहान होऊ शकत नाही. पण ही काय वीरबलाची असणारी काय युक्ती आहे. सॉरी, काठी वाढणार आहे, कमी नाही होणार आहे. चला पुढे बघूया आपण ह्याच्यामध्ये. मग ती वाढणार आहे म्हटल्यानंतर तो काय करतो, आधीच कापतो थोडीशी, म्हणजे उद्या एक बोटा एवढी ती वाढेल. पण ती वाढतच नाही, असा हा भाव आहे. चला. देवदत्त नाम कोपी धनिकः आसीत. देवदत्त नावाचा कोपी, कोणी एक, जेव्हा आपल्याला माहिती नसतं त्यावेळी कोपी धनिकः आसीत, धनिकः श्रीमंत माणूस, आसीत होता. एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः. एकदा तस्य त्याची धनस्यूतः पैशाची पिशवी लुप्तः गायब झाली, हरवली. तस्य गृहे त्याच्या घरात षड्भृत्याः आसन. त्याच्या घरामध्ये किती, तस्य गृहे षड 6 भृत्याः म्हणजे सेवक, आसन होते. एक असेल आसीत, अनेक असतील आसन. तेषु एव एकः चौरः स्यात् इति तस्य मतम. तेषु त्या 6 जणांमध्ये च एव म्हणजे 6 जणांमध्येच एकः चौरः एक चोर स्यात असणार, असं त्याचं मत, त्याचा विचार. चौरम ग्रहीतुम सह वीरबलम सहाय्यम अयाचत. चोराला पकडण्यासाठी सह म्हणजे देवदत्त, वीरबलम सहाय्यम अयाचत, त्यांनी काय केलं, वीरबळाचं सहाय्य, सहाय्य म्हणजे मदत, वीरबलाची काय त्याने मदत घेतली. आता अयाचत हा द्विकर्मक धातू असल्यामुळे 2 कर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वीरबलह अवदत. वीरबल काय म्हटलं या सगळ्यांना, म्हणजे मित्राला, मित्र अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय इति. आपले वीरबल काय म्हटले त्यांना, मित्रा, अरे मित्रा, अद्य आज, सायंकाले संध्याकाळी, तव तुझ्या, सर्वान भृत्यान सगळ्या सेवकांना, मम गृहं प्रेषय माझ्या घरी पाठव. यथा निश्चितम
सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम् आगताः यथा निश्चितम जसं ठरवलं त्याप्रमाणे म्हणजे ठरवल्याप्रमाणे सर्वे सेवकाः सगळे सेवक कोणाच्या घरी गेले वीरबलस्य गृहम आगताः वीरबलाच्या घरी आले वीरबलेन पूर्वम एव सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः आता बिरबलाची युक्ती बघा वीरबलेन म्हणजे बिरबलाने पूर्वमेव पूर्वीच सर्वेषां कृते सगळ्यांसाठी म्हणजे सहा सेवकांसाठी समानोन्नतयः म्हणजे समान उंचीच्या उन्नत उंची त्या समान उंचीच्या यष्टिकाः आनीताः त्याने काय केलं यष्टिका त्या काठ्या एक छोटी काठी असते समान उंची ती आणली सहसेवकान अवदत तो सगळ्या सहा सेवकांना म्हणाला काय म्हणाला भो हो पश्यन्तु अरे इकडे पहा एताः मायायष्टिकाः एताः ह्या मायायष्टिकाः म्हणजे जादूच्या काट्या आहेत तासु एकां यष्टिकां स्वीकृत्य सर्वैः देवदत्तस्य गृहं गन्तव्यः श्वः प्रभाते पुनरागंतव्यः आता म्हणतात तासु म्हणजे त्या सहा काठ्यांपैकी एकाम यष्टिकाम एका काठीला स्वीकृत्य घेऊन सर्वैही सगळ्यांनी देवदत्तस्य गृहं गंतव्यम देवदत्ताच्या घरी जायला पाहिजे श्वः उद्या प्रभाते सकाळी पुनः आगंतव्यम उद्या सकाळी पुन्हा तुमच्याकडून आल्या गेलं पाहिजे म्हणजे सगळ्यांनी आलं पाहिजे येन केनापि धनस्यूतः चोरितः स्यात् तस्य यष्टिका अंगुलिमात्रं दीर्घा भविष्यति येन केनापि ज्याने कोणी सुद्धा धनाची पिशवी चोरितः स्यात् चोरली असेल तस्य त्याची यष्टिका काठी अंगुली मात्रम दीर्घा भविष्यती एक बोट त्याची काठी काय होणार आहे वाढणार आहे मग सगळ्यांना तुम्हाला वाटेल की कस काय वाढेल तर ती माया यष्टिका जादूची काठी होती म्हणून वाढेल पुढे बघा रात्रौ सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन् ऋते एकस्मात् रात्रौ रात्री सगळे सेवक सुखाने झोपले होते ऋते एकस्मात एकाला सोडून ऋते म्हणजे शिवाय एका शिवाय सह अचिंतयत त्या चोराने एकाने काय विचार केला श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत् श्वः उद्या प्रातः सकाळी मम चौर्यं माझी चोरी प्रकटितं भवेत् उघडी होईल अतः म्हणून अहम मी अधुना आत्ता एवच म्हणून मी आत्ताच मम यष्टिकाम अंगुलीमात्रम कर्तयामी इथं तो चुकला की आत्ताच मम यष्टिकाम माझ्या काठीला अंगुलीमात्रम कर एक बोट कापतो थोडीशी कापून टाकतो एका बोटा एवढी कारण की एका बोटाने वाढणार आहे इति चिंतयित्वा तथा कृत्वा सह सुखेन सुप्त इति चिंतयित्वा असा विचार करून तथा तसा तसेच इति चिंतयित्वा असा त्याने विचार केला तथा कृत्वा तसंच कार्य कृती करून सुखेन सुप्त तो काय सुखाने झोपला जसा विचार केला तसंच त्याने काय कार्य पण केलं अन्येद्युः दुसऱ्या दिवशी लघुयष्टिकां दृष्ट्वा एव वीरबलेन चौरः सम्यक् ज्ञातः गृहीतः च अन्येद्युः दुसऱ्या दिवशी लघुयष्टिकां दृष्ट्वा एव अया वृद्धी संधी या ठिकाणी झालेली आहे
दृष्ट्वा प्लस एव पाठीमागच्याच क्लासमध्ये आपण पाहिलं. दृष्ट्वा प्लस एव आ प्लस ए ऐ. लघु यष्टिकाम दृष्ट्वा एव लहान काठीला पाहूनच वीरबलेन बिरबलाने चौरः सम्यक ज्ञातः चोर चांगल्या प्रकारे जाणला. गृहीतः च आणि पकडला. अपराधी भृत्य ज्याने गुन्हा केला होता असा अपराधी सेवक बिरबलस्य पादयोः पतित्वा बिरबलाच्या दोन्ही पायांमध्ये पडून स्वस्य अपराधम अंगीकृतवान स्वतःची चूक गुन्हा अंगीकृतवान त्याने स्वीकारला. हो, मीच चोरी केली. धनस्यूतं च प्रत्यर्पितवान धनाची पिशवी पैशाची पिशवी आणि प्रत्यर्पितवान पुन्हा देवदत्ताला दिली. अशा प्रकारे हा धडा या ठिकाणी संपला. अतिशय सोपा आणि चांगला धडा आहे. आता प्रश्न उत्तर आपण पटापट पाहूया. बघा. कस्य धनस्यूतः लुप्तः कोणाची पिशवी हरवली होती तर देवदत्तस्य. गृहे कति भृत्याः आसन् गृहे षड्भृत्याः आसन्. पाच नव्हते, सात नव्हते, एक नव्हता. वीरबलः कस्य मित्रम वीरबल कोणाचा मित्र होता तर वीरबलः धनिकस्य मित्रम. श्वः मम चौर्यं प्रकटितं भवेत् इति चिंता कस्य चित्ते जायते. उद्या माझी चोरी पकडली जाईल हे कोणाच्या मनामध्ये होतं. दासस्य. बघा, सोपय. पुढे काय सांगायचंय. एषा पश्यन्तु एताः मायायष्टिकाः. हे कोण कोणाला बोललं तर जो बोलला तो प्रथमा विभक्तीमध्ये आणि ज्यांना बोलला ते सगळे द्वितीय विभक्तीमध्ये. बीरबलः भृत्यान् वदति मित्र अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय. हे कोण म्हणतं पुन्हा एकदा बिरबलः पण यावेळी देवदत्तम. देवदत्ताला तो बोलतो की तुझ्या सगळ्या सेवकांना माझ्या घरी पाठव. आता स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचे. वीरबलेन चौरम कथम गृहीतः. वीरबलाने चोरी कशी पकडली. तर मराठीतच लिहायचं. तुम्ही अख्खा धडा व्यवस्थित लिहू शकता. फक्त किती शब्दांमध्ये लिहायचं ते बघून तर लिहायचं. विशेषण आणि विशेषण सांगायचं आहे. तर विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह आणि विशेष म्हणजे नाऊन ज्याच्यासाठी ते ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे. बघा, समान हे किती सोपं असतं. फक्त तुम्हाला विभक्त्या मॅच करायच्या आहेत जर धडा कळला नसेल तर. म्हणजे ग्रामरच्या दृष्टीने पण तुम्ही हे सगळं सोडवू शकता किंवा तुम्ही तुम्हाला समजून तुम्ही सोडू शकता. आता मला माहिती आहे समोन्नतय म्हणजे समान उंचीच्या. मी काय म्हणणार काठ्या. पण हे पण बहुवचन आहे आणि हे पण बहुवचन आहे असं पण तुम्ही करू शकता. सर्वान भृत्यान. बघा, आपण विभक्ती पाहून सोडवतो. लुप्तः धनस्यूत प्रथमा प्रथमा गृहीतः चौरः. अशा प्रकारे आता आपण पाहणार आहे विरुद्धार्थक शब्दानाम युग्मम. विरुद्धार्थी शब्द आपल्याला जोडायचे आहेत. तर पूर्वम त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पश्चात. गताः याचा विरुद्धार्थी शब्द आहे आगताः. दीर्घाः याचा विरुद्धार्थी शब्द आहे रस्वाः. जागरितः याचा विरुद्धार्थी शब्द आहे सुप्तः. भृत्यः याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वामी. भृत्य म्हणजे सेवक, स्वामी म्हणजे गुरु. धनिकः म्हणजे श्रीमंत, दरिद्रः म्हणजे गरीब. हे विरुद्धार्थाचे शब्द सोपे आहेत. पुढे बघूया. आता आपल्याला पाठामध्ये आलेला समानार्थक शब्द आपल्याला इथे मधी लिहायचा आहे. धनाढ्य, धनाढ्यः, धनवान, धनसंपन्न आणि इभ्यः. मग आता या ठिकाणी काय येणार आहे. पाठामध्ये आलेला शब्द आहे धनिकः. स्तेनः, तस्करः,
पाठामध्ये शब्द आलेला आहे चौरह. म्हणजे आपल्याला अ, समानार्थी शब्द जो धड्यामध्ये आलेला आहे तो त्यांना द्यायचा आहे. सोपं. व्हॉट डिड आय डू? हम्म. ओके. पुढे सुप्तिः स्वपा शयनम स्वापह. सगळ्यांचा अर्थ काय होतो? सुप्तः म्हणजे झोपला. सेवक, चेटकः, किंकरः, दासेयः, दासः, परिचारकः. याचा शब्द आहे भृत्यः. अशा प्रकारे हे सोडवून झालेलं आहे. समानार्थी शब्द पण तो धड्यामधलाच असला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला हा धडा या ठिकाणी संपलेला आहे. ओम शांती शांती शांती.